हॅलो गाईज, मी अँकर प्रणाली क्षीरसागर. आजचा एपिसोड माझ्यासाठी खूप खास आहे, कारण आजच्या एपिसोडमध्ये आपण अशा व्यक्तीसोबत गप्पा मारणार आहोत ज्यांचं नाव कदाचित प्रेक्षकांनी ऐकलं नसेल, पण त्यांचं काम मोठ्या पडद्यावरती नक्कीच पाहिलं आहे. एखादा चित्रपट यशस्वी होण्यासाठी जसे पडद्यावर कलाकार काम करतात, त्याचप्रमाणे पडद्यामागे देखील भरपूर कलाकार हे अहोरात्र मेहनत करत असतात. त्यातलाच एक महत्त्वाचा चेहरा म्हणजे असोसिएट डायरेक्टर. आज आपण भेटणार आहोत अजय येणारे यांना. तर आपण जाणून घेऊया त्यांच्याकडनं या प्रवासाबद्दल. सगळ्यात आधी तर मला हे विचारायचं आहे की असोसिएट डायरेक्टरचं काम नक्की काय असतं या पोस्टचं? ओके, असोसिएट हे बघा, आपण जेव्हा शूट करतो ना तेव्हा मल्टिपल डिपार्टमेंट्स असतात. म्हणजे कॉस्ट्युम डिपार्टमेंट असेल, तुमचं मेकअप असेल, आर्ट असेल, देन प्रोडक्शन असेल, असे मल्टिपल डिपार्टमेंट्स असतात आणि डिरेक्टर असतात फिल्मचे. तर असोसिएट डिरेक्टर हा याला आपण दुवा म्हणू शकतो की या सगळे डिपार्टमेंट आणि एका दिग्दर्शकामधला. ओके. तर हे सगळे कामं एक्झिक्यूट करून घ्यायचे, डिरेक्टरचं व्हिजन त्याला पुढे नेण्यासाठी मदत करायची, हे काम असोसिएट डिरेक्टरचं असतं. अच्छा, क्या बात आहे. अजून एक असं विचारायचं झालं तर घाबडकुंडाचा म्हणजे प्रवास कसा सुरू झाला? म्हणजे अलाड पल्लाडच्या यशानंतर मराठी युनिव्हर्समध्ये हे का, म्हणजे कसं का सुरुवात केली, कशी सुरुवात झाली? सुरुवात म्हणजे अल्लाड पल्लाड ज्यावेळेस रिलीज झाला त्यावेळेस खूप चांगला रिस्पॉन्स मिळत होता लोकांचा. खूप जणांनी पाहिला, खूप जणांना आवडला आणि एक वेगळा प्रयोग म्हणून बऱ्याच जणांच्या रिॲक्शन्स आल्या. तर अल्लाड पल्लाड एवढं जर आवडलं असेल तर ऑब्व्हियसली विराट कोहलीने जर चांगला परफॉर्मन्स दिला एका मॅचमध्ये, दुसऱ्या मॅचमध्ये पण त्याला प्रेशर असतं की अजून चांगला परफॉर्मन्स द्या. तसंच एक प्रेशर म्हणता येईल किंवा एक संधी म्हणता येईल की आपण संधी कशासाठी म्हणतोय मी, की आपल्याला एक किक मिळते, आपल्याला एक बूस्ट मिळतो की एक गोष्ट चांगली केली ना तर पुढची अजून जास्त चांगली करायची. तर त्या विचारातून घबाडकुंडाची सुरुवात झाली. घबाडकुंडाच्या पहिल्या दिवशी सेटवर काय इमोशन्स होते? पहिल्या दिवशी इमोशन्स म्हणजे आता ना आम्ही म्हणजे सगळेच ना, प्रीतम सर असतील किंवा आम्ही सगळेच प्री प्रोडक्शनवर जास्त भर देणारा अप्रोच असतो आमचा. तर पेपर वर्क असेल, लुक टेस्ट असतील, लोकेशनच्या रेकी, टेक्निकल रेकी आणि सगळ्याच गोष्टी प्रीमध्ये खूप चांगल्या प्रकारे एक्झिक्यूट केल्या होत्या. त्यामुळे काय होतं की शूटिंगला स्ट्रेस राहत नाही, कन्फ्युजन्स राहत नाही, कॉम्प्लिकेशन्स राहत नाही. डिरेक्टरला माझं म्हणणं कळत नाही, मला डिरेक्टर सर काय म्हणतात त्यांचं म्हणणं कळत नाही, अशा गोष्टी होत नाही. त्यामुळे आमचं प्री चांगलं होतं. त्यामुळे पहिल्या दिवशी आम्ही तसे रिलॅक्स होतो, तसं प्रेशर नव्हतं, तसं रिलॅक्स होतो. एक मोठं स्वप्न साकार करायचं आहे, त्यामुळे या भावनेतून सगळेजण होते तिथे. तर छान होतं वातावरण, रिलॅक्स होतं. तू पाहिला ना पण सिनेमा? हो, म्हणजे काय, अरे फर्स्ट डे फर्स्ट शो पाहून आले मी. आणि ना मला पूर्ण पिक्चर मध्ये ना एक सीन खूप आवडला. एकच सीन आवडला? एक नाही, म्हणजे सगळेच खूप छान होते बरं का, पण त्यातला एक स्टार्टिंगचा जो आहे ना फायटिंगचा सीन खूप आवडला. फाईट सिक्वेन्स सगळ्या खूप जणांना आवडला आणि खूप चांगल्या रिस्पॉन्स, प्रतिक्रिया आल्यात की म्हणजे ऑडियन्स म्हणतात असं की मराठीमध्ये नाही पाहिला, असा मराठीमध्ये पहिल्यांदा पाहतोय वगैरे वगैरे असा. मराठीमध्ये इतके छान सीन सगळे केलेत, काही म्हणजे खूपच सगळे चॅलेंजिंग होते ना. बऱ्यापैकी, कारण सगळंच केलं ना याच्यामध्ये. फाईट सिक्वेन्स खूप छान केले, अंडर वॉटर फाईट सिक्वेन्स आहे फिल्ममध्ये. सेट आपण उभारलेत, भले मोठे सेट आहेत आणि खूप सारे चॅलेंजिंग गोष्टी, म्हणजे सगळ्याच गोष्टी करण्याचा प्रयत्न केलाय. चॅलेंजिंग. आपला मगाशी बोलता बोलता टीम वर्कचा झाला होता विषय आपला, तर मला एक विचारायचं होतं की टीम वर्क करताना म्हणजे टीमला कसं हँडल करतात, टीमला हँडल करायला मॅनेज कसं करतात? टीम मॅनेज बघ, आता कसं आहे, फिल्म खूप मोठी आहे आणि आम्ही ती जवळजवळ 28 दिवसात पूर्ण केली. आणि तसं जर पाहायला गेलो ना
तर ही फिल्म ची रिक्वायरमेंट आहे 45 to 50 days. ओके. तीच फिल्म 28 दिवसात केली आणि त्यासाठी गरजेचं होतं फक्त टीमचं कॉर्डिनेशन, टीमचं बॉन्डिंग आणि टीमचं बॉन्डिंग टिकवण्याची खूप चांगली अशी कला आमच्या डिरेक्टरमध्ये आहे, प्रीतम एस के पाटील सर. अजय, मला एक विचारायचं आहे की डिरेक्टरचं तुझं बाउंडिंग कसं, म्हणजे आपला विषय निघालाच आहे, त्यांचं नाव आलंय, तर ते एक होतं की कसं आहे त्यांचं तुझं बाउंडिंग. तर बॉन्डिंगचं म्हणशील ना, तर कुठलीही फिल्म असेल, घबाडकुंडसारखा एखादा मोठा प्रोजेक्ट असेल किंवा कुठलीही फिल्म असेल, तर एक डिरेक्टर आणि असोसिएट डिरेक्टर यांचं बॉन्डिंग असणं फार महत्त्वाचं आहे. कारण ते नसेल तर गोष्टी विस्कळीत होतील, गोष्टी हव्या तशा एक्झिक्यूट होणार नाहीत. तर प्रीतम सरांचं माझं बॉन्डिंगचं असं आहे ना की आम्हाला गोष्टी त्यांना काय हवं आहे सीनसाठी किंवा मला काय हवं आहे एक्झिक्यूट करण्यासाठी हे आम्हाला न सांगताही कळतं. इतकं स्ट्रॉंग बॉन्डिंग तुमचं आहे. म्हणजे पहिल्या दिवशी जेव्हा 19 तारखेला हा पिक्चर आला, तर त्या दिवशी पहिल्या दिवशीचा काय अनुभव होता, कसं वाटलं होतं? 19 तारखेला ना, थँक्यू. 19 तारखेला आम्ही 19ला तर आम्ही आपलं प्री बुकिंग सुरू झालं होतं ना. मराठीला प्री बुकिंग सहसा मिळत नाही, पण घबाडकुंडचं योग म्हणता येईल, नसीब म्हणता येईल, वाडीवर जे काहीतरी असेल की प्री बुकिंग झालं होतं. तर बरेच शो हाऊसफुल होते रिलीजच्या आधी पण. तर तिथेच आम्हाला तिथेच पॉझिटिव्हिटी यायला लागली होती की हा लोकांचा रिस्पॉन्स चांगला आहे, ऑडियन्सचा रिस्पॉन्स चांगला आहे. तर आम्ही त्या दिवशी पण व्हिजिट केला, थिएटर व्हिजिट केलं. खूप एनर्जी होती लोकांमध्ये, खूप एनर्जेटिक सगळं रिस्पॉन्स होता, खूप छान वगैरे वगैरे. हे सगळंच खूप छान आहे, म्हणजे आत्ताचा जो एक्सपिरियन्स आलाय तो पण खूप छान आहे, प्रेक्षकांचं मत पण खूप छान आलंय. पण तुला काय वाटतं यामध्ये तुझा रोल किती महत्वाचा आहे फिल्म मेकिंग मध्ये? हा, असोसिएट डायरेक्टर म्हणून जे काही रोल आहे तर तो कसा आहे, किती महत्वाचा आहे? आता जवळजवळ आमचा 150 लोकांचा क्रू होता. बरं. तर 150 लोकांमध्ये प्रत्येक जणाचा तेवढाच महत्त्वाचा रोल आहे जेवढा माझा महत्त्वाचा रोल आहे. कारण एकही जणाने त्याचा परफॉर्मन्स दिला नाही, त्याचं काम चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट केलं नाही, तर त्याचा परिणाम पडद्यावर होतो. पडद्यावर तुम्हाला त्या गोष्टी, त्या त्रुटी म्हणतो आपण, तर त्या गोष्टी दिसतात. तर माझा तेवढाच महत्त्वाचा रोल आहे जेवढा या 150 लोकांचा महत्त्वाचा आहे. अच्छा, म्हणजे टीम वर्कच आहे, म्हणजे प्रत्येकाने आपली आपली जबाबदारी व्यवस्थित केली तर सगळंच व्यवस्थित छान होतं, सगळं व्यवस्थित होतं. येस. आणि जरी कुठे कोणी एक मोटिव्ह महत्त्वाचा असतो. समजा तुझं एक डिपार्टमेंट असेल आणि तुझ्या डिपार्टमेंटची काही जरी चूक झाली तुझी, पण तुझा मोटिव्ह चांगला आहे, तुझ्याकडून ती चूक अनायासे झाली, तर तिला सांभाळून घेऊन त्याच्यावर सोल्युशन शोधून पुढे जाणं, हे ऍक्च्युली टीमवर्कची स्ट्रेंथ आहे. ती स्ट्रेंथ आमच्यात होती, आमच्या टीम मध्ये होती. कारण तू चुकली आहेस, पण तुझा मोटिव्ह चांगला की तू काहीतरी चुकीचं करण्याच्या हेतूने नाही चुकली. काही करण्यामागे त्याचा हेतू चांगला असलं, चुकलं तरी चुका तर होताच ऑब्व्हियसली. हे बघा, मोठा प्रोजेक्ट आहे, चुका होणारच. त्यात काही म्हणजे त्यात काय चुकीचं नाही की माझ्याकडून चूक होणं, माझ्याकडूनही झाल्यात चुका. त्या डिरेक्टर्स असतील, प्रीतम सर असतील, DOP असतील, योगेश कोळी किंवा आणखी, त्यांनी त्याला म्हणजे त्याला मोठं न करता त्याला सोल्युशन शोधून पुढे गेलेतच ना. तर हे चालूच असतं. आता चित्रपटातील म्हणजे सगळंच छान झालाय बरं का, पण त्यातला असा कोणता कलाकार, एखादा कॅरेक्टर जे तुला खूप आवडलंय? हे असले ट्रिकी प्रश्न विचारता ना तुम्ही. सगळेच कलाकार छान आहेत, सगळेच. हे बघा, इथे भट्टी एवढी चांगली जुळली ना की प्रत्येकाचे आपापल्या स्ट्रेंथ आहेत. आता समजा देवादादा आहे, खंगरीचं कॅरेक्टर आहे, खंगरीच्या कॅरेक्टरच्या स्ट्रेंथ्स वेगळ्या आहेत, बरोबर, ते त्यांनी निभावल्यात. समजा संदीप दाचं कॅरेक्टर आहे, दिल्याच्या स्ट्रेंथ्स वेगळ्या आहेत, त्यांनी निभावलंय. रंगीचं कॅरेक्टर स्मिता मॅम, त्या पहिल्यांदा म्हणजे त्यांचं पदार्पण आहे, त्यांनी इतक्या चांगल्या रीतीने निभावलंय ना की कोणी म्हणणार नाही की यांचा हा पहिला सिनेमा. ती मुलं, आपली सुली छोटी मुलगी, तिने पण तिच्या स्ट्रेंथ वेगळं आहे कॅरेक्टर म्हणून. प्रत्येकाचंच काम वेगळं आणि छान. हो, वेगळं आहे. वर्सॅटिलिटी आहे, म्हणजे कुठलंच कॅरेक्टर आपण रिपीट नाही केलं, त्याचे कॅरेक्टर ट्रेट्स असतात ना ते नाही केलं. आणि प्रत्येक जणांना
आपल्या कॅरेक्टरच्या क्राफ्टिंगवर खूप छान प्रकारे काम केलं. अच्छा. त्यामुळे तो अजून चांगला वाटतो चांगलं सिनेमा झालं. पाहायला. हे त्यांचं वर्क आहे बरं. ॲक्च्युली आर्टिस्टचं आपल्या. क्या बात आहे. खरं तर आपण इतक्या वेळ गप्पा मारल्या, खूप छान वाटलं. हा पिक्चर तर चालूच आहे, पण याच्यासोबत अजून काय प्रोजेक्ट चालू आहेत? नक्कीच काहीतरी भारी चालू असणार आहे अजून, म्हणजे युनिव्हर्स थीम आहे. नाही, युनिव्हर्स चालूच आहे. त्या व्यतिरिक्त ना एक शॉर्ट फिल्म करतोय, म्हणजे शूट केली आहे. बरं. इंटरेस्टिंग गोष्ट अशी की ती 12 मिनिटांची वन शॉट सिंगल शॉट फिल्म आहे. क्या बात आहे. 12 मिनिटाची सिंगल शॉट फिल्म आहे आणि मल्टिपल आर्टिस्टचे इन्व्हॉल्वमेंट आहे त्याच्यामध्ये. जवळजवळ 18 ते 20 आर्टिस्ट आहेत आणि 1980चा सेटअप आहे. बर. तर सिंगल शॉट फिल्म आहे, चॅलेंजिंग आहे. चालू आहे तिचं पोस्ट प्रोडक्शन चालू आहे. आणि शूट झाली. याच्या आधी किती चित्रपट केलेत आणि त्याच्यात सगळ्यात जास्ती आवडलेला कोणता प्रोजेक्ट होता? हाच घबाडकुंड. घबाडकुंडच आवडला सगळ्यात. ओके. ऑब्विसली. हा वेगळा आहे, हा जुडलेला आहे जरा. अच्छा. इमोशन्स आहे त्याच्यामुळे हा जरा वेगळा आहे. वेगळं. आता ना शेवटचा, आपण खूप छान गप्पा मारल्यात, पण एक छोटासा गेम बनवूयात आपण, रॅपिड फायर. अच्छा. ते आहेच का ते रॅपिड फायर? इव्हन फॉर्मल वाटतो खूप, म्हणजे इंटरव्ह्यू म्हटलं किंवा नाही, पण त्याच्यामध्ये जी मजा आहे ना ती वेगळीच आहे. टेन्शन आलंय का थोडं? मला काय टेन्शन, बोल तू, विचार. ओके, चलो स्टार्ट करूया. मला सगळ्यात आधी हे विचारायचंय, नाटक की सिनेमा? सिनेमा. स्क्रिप्ट आधी का पेमेंट? पेमेंट दोन्ही. ऍक्च्युली ह्या दोघं, ही गोष्ट अशी आहे ना की बॅलन्स करता आला पाहिजे. त्यामुळे डिपेंड ऑन सिच्युएशन सिनेमा आपलं, सॉरी, डिपेंड ऑन सिच्युएशन पेमेंट काही ठिकाणी महत्वाचं आहे, महत्वाची स्क्रिप्ट काही ठिकाणी. अच्छा. रील का रिअल? रिअल. रिअल. ओके. ऍक्टिंग आवडेल का डायरेक्टर? डायरेक्शन. डायरेक्शन. ऍक्शन की कॉमेडी? ऍक्शन. टी का कॉफी? टी. ओके. नाईट पर्सन या मॉर्निंग पर्सन? मॉर्निंग पर्सन आहे. मॉर्निंग पर्सन व्हायला आवडेल, पण होत नाही. अच्छा. ओके. होऊनच देत नाही कोणी ना. आपले 2-2, 3-3 वाजेपर्यंत काम चालतं, कशाला सकाळी उठतोय. ओके. पण मॉर्निंग आवडेल. विलन मी होतो ऍक्टर आधी. आवडतात की कॉमेडी ऍक्टर आवडतात? आता विलन आवडतं. आवडायला लागलेत. अच्छा. स्वतःचं वर्णन एका शब्दात करायचं झालं तर काय करतो? चार्मिंग, हँडसम. एका शब्दात नाही करू शकत मी माझं. अच्छा. एका शब्दात घबाडकुंड? इमोशन्स. इमोशन्स. बाईक की कार? कार. सगळ्यात मोठं ड्रीम काय? नाही, नाही म्हणजे ड्रीमचं कसं ना, नाही ठरवू शकत. म्हणजे मी नाही ठरवू शकत ड्रीमचं कसं. मी एक ड्रीम पाहिलं समजा आज, उद्या ते पूर्ण झालं तर ते ड्रीम छोटं वाटू लागतं, कारण पुढं उद्या दुसरं काहीतरी मोठं अचीव करायचं. त्यामुळे असं ड्रीम असं फिक्स असं नाही की हे केलं की बस निवांत, असं नाही. करत राहायचं याच्यामध्येच. 5-10 वर्षांनी अजय येणारेला कुठे पाहणार? डिरेक्टर म्हणून. डिरेक्टर म्हणून. स्वतःच्या आयुष्यावरती एखादा चित्रपट काढायचा झाला तर कोणता? आजकाल कोणाच्या आयुष्यात चित्रपट निघतात. खूप फिल्मी गोष्टी घडलेल्या नाही, तर त्याच गोष्टी घडल्यात ज्या एका कॉमन माणसाच्या आयुष्यात घडल्यात. तर कॉमन माणसाच्या आयुष्यात घडलेल्या गोष्टी कोणाला मोठ्या पडद्यावर पाहायला आवडत असेल तरच करा सिनेमा, अदरवाईज माझ्यावर करू नका. एखादा जर ऍक्टिंग करण्यासाठी एखादा रोल मिळाला तर काय आवडेल? म्हणजे हा विचार नाही आवडेल का ऍक्टिंग करायला? का ऍक्टिंग करायला आवडेल ऑब्व्हियसली, पण हा विचार नाही केला की काय करायला आवडेल. नाही विचार केला, आणि न विचार करता पटकन उत्तर द्यायचं म्हणून काहीतरी सांगण्यापेक्षा जाऊ दे, नको. एक लास्ट आता, एक दिवस मोबाईल शिवाय का एक आठवडा इंटरनेट शिवाय? मला दोन्ही आवडेल, मला दोन्ही चालेल, पण आता पॉसिबल नाही. मी आधी करायचो, आधी कॉलेजला असतो 15-15 दिवस मोबाईल मी ठेवून द्यायचो. खूप छान वाटायचं, खूप असं रिफ्रेशिंग वाटायचं, पण आता शक्य नाहीये. पण आवडेल. नाही, सगळं त्यावरच आहे, सगळंच त्यावर. नक्कीच. छान वाटलं आज गप्पा मारून, खूप छान वाटलं. थँक्यू सो मच. आपण एवढ्या दिवसांनी, म्हणजे आपलं चाललं होतं शूटचं, भेटायचं वगैरे, 8 दिवस झाले असेल आपलं चालू आहे, आणि आज फायनली आपण भेटलो आणि इतक्या छान गप्पा मारल्या. खूप छान वाटतंय. ऑल द बेस्ट फॉर फ्युचर. गाईज, आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अँकर प्रणाली क्षीरसागर. आणि नेक्स्ट एपिसोडमध्ये तुम्हाला कोणाला बघायला आवडेल कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.